सुटता नाही का? अरे लेका नालाय का संजय, आता नाही सुटला तू, आता फिटला तू बिलकुल. हा देवदासच्या सपाट्यात आला ना, झाला तू आता. थांब तू तिथं. मी काय हो रे, मार ना कसं काय? अरे, मी नाही ना, मी नाही ना भाऊ. मी नाही म्हणते, मी नाही का, तू नाही तर मी हाव का मग? वाच रे बाबा, अरे, मी नाही ना, नका तू, मी काय तू राहतो? चल रे, चल रे, चल रे, चल रे. थांब तू, एका मिनिटात थांब तू, नाही तर बा दमते खाशील अजून. काय करा ना तिथं छोड़. अरे बाबा मैं नहीं छोड़ लेना यार, जिसके यहाँ खाएंगे उसको खिलाएंगे क्या? अरे बाबा मैंने नहीं कुछ किया ना. अरे बाहेर कसं काय घेऊन राहिले तुम्ही? नाही देवीदास अजून 2-4 हान मग सांगते ती. हो ते तसा धारीच गुण नाही ते, अजून 2-4 हान त्याले. चला आता काय जास्त टाइमपास करूच नको तू. मला लवकरात लवकर काय आहे ते प्रकरण सांगतोय काय. माय आमचे पैसे तो चोरलेस कसे? एक तर देवदास सनसनी जय पा वाई लागू नको तू. काय रुमण्यानं घेणार आहो मी तुले. लवकर सांगते पैसे कोण घेतले. सगळं सांगतो. पैसे भेटते तुमचे, पैसे भेटते सांगतो मी. पण मी म्या नाही केलं ते. मी सांगतो तुम्हाला कोण केलं, काय केलं सगळं डिटेल सांगतो. फक्त इथून चला बा, इथे एवढ्या लोकांत नाही सांगत मी. फक्त बा घरी चला, आपल्या हॉटेलवर चला, सगळं सविस्तर सांगतो. पैसे कोण चोरले, काय झालं या प्रकरणात समज सांगतो, पैसे देतो. आत्ता आला लाईनवर बागा उठ पाळकिनीची. अरे का कोणता चोट्टा आहे? चाल लवकर बिलकुल हॉटेलवर. आता सांग कोण काय आहे त्याच्यानी, काय गडबड आहे इथं. बरे कसं होईल रे बा आता, हे तर हाती लागलं. हे जर हाती लागलं तर आता मी लागतोच. खातोडीला फोन करला तिकडे जाऊन. अरे म्हणलं हे बा देवदास घेऊन गेले लवकर, आपल्या हॉटेलवर गेला लवकर, पाहू काय आहे तर. चल लवकर चल. हो तेच करू राहिला मग. चला आता सगळेजण शांत भाऊ, चला सगळ्याला आवाज द्या. चला तिकडे आपल्या त्या ठिकाणावर. चला जा म्हणलं भाऊ साहेब, जे कोणी आले होते पाहिले कार्यक्रम, झाले तुमचे 50 रुपये वसूल. या आता या. चला रे बा. अरे का संजय कामं करतो, आमचेच पैसे चोरून राहिला नाही. काय असंच ते बरोबर आहे. अरे जा, तुमच्यासारखा माणूस नाही पाहिला. 2 तोंड्या तुम्हीच तर मला त्याचा नंबर दिला त्या खादोड्याचा. मग तो त्याचा फोन आला मला माझ्या नंबरवर. मग आता त्यानं मला सांगितलं की म्हणे ते 1 लाख रुपये चोरी कर म्हणे. हे लोक म्हणे नाला घ्यात म्हणे, पैसे देणार नाही. त्यानंच मला सांगितलं चोरी करायचं, बक्षीस देतो म्हणे, गाडी देतो म्हणे, जुनी गाडी आहे म्हणे माझी. म्हणून मी केलं ना हे. मला काय माहिती असं आहे म्हणते. खोटा बोलतले का? त्या खादोड्यावर नाव घेऊन राहिला तू. खादोडे तर म्हणे आपल्याला इथं यायचं आहे म्हणे बैरम यात्रेला, कोणतं हॉटेल चांगलं आहे बुवा. तर मला म्हणे नंबर द्या त्याचा, तुम्ही जिथं राहतं तिथं चांगली सोय आहे. म्हणून मी नंबर दिला त्याला. अरे बाप रे जा. अरे तुम्ही पण रामपूरवाले एकापेक्षा एक आहे राजा. तुम्हीच तर नंबर दिला आणि माझा गेम केला. आता म्हणता की बा मला काहीच माहित नाही. हे बा तू याचं त्याच्यावर बोलू नको. हो सरळ सांगून दे तू. म्या चोरी केली म्हणा, बस एवढं सांग मोकळा. नाही जे झालं ते सांगतो मी. माझा नंबर तुम्ही घेतला, खादोड्याला दिला आणि खादोड्याला मला फोन केला. त्याच्यानंतर मला त्यानं असं सांगितलं, मी असं केलं. ठीक आहे ना करतो म्हणून कर. मला काय करावं लागते, मला काय त्याचा फोन आलता बा. हो म्हणे आहे का चांगलं हॉटेल, म्या तुझा नंबर दिला. बाकी पाच बसा. म्या काय म्या थोडी म्हणलं तुला चोरी कर म्हणून. पाच बस तू काय करायची. हो जाय तिकडे. बा हे 1 लाख रुपये तुमचे विनाकारण नसते आहे मा अंगावर. हे बा मी चोरी करणार नव्हता. तुम्ही ऐकून नाही राहिला. तुम्ही म्हणता मॅच चोरी केली. अरे हे बा सांगतो मग ऐका तर खरं तुम्ही. मॅच चोरी केलीच नाही. आता पैसे तो आजवळ सापडणार बा, तरी म्हणतो की म्या नाही चोरी केली. असं कसं काय बरोबर राहिला तू. ना ते सगळं बरोबर आहे. चोरी म्या केली हो, पण मा ऐकून करून घेतली ते. हो पुढच्या माणसानं असं आहे ते. पुढच्या माणसानं करून घेतली म्हणजे कोणत्या माणसानं, काय नाव काय त्याचं, काही नाव गाव आहे का म्हणलं. म्हणजे आता माझ्याजवळ बसलेले मुशिराम भाऊ धुटके हो, यायनच मला म्हणलं की म्हणे एका माणसाचा फोन आलेला आहे म्हणे, त्याला तुमचा नंबर पाहिजे म्हणे. मी दिला बा नंबर. मग त्यानं मला डबल 10 मिनिटांनी फोन केला. म्हणे मी खादोडे बोलतो म्हणून. कसं काय म्हणलं मुशिराम? असं कसं काय तू म्हणजे खादोडे सांगतो तुझे काय संपर्क म्हणलं. तुला कसं काय फोन केला त्यानं? मग आता मी का नाही म्हणून राहिलो का? मला फोन आलता ना खाजोड्याचा. मला काय म्हणे तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये आहे म्हणे. म्हटलं बा आम्ही बैरमली आहे हॉटेलमध्ये आहो म्हटलं बा. हो संजय भाऊच्या. तर म्हणे कसं काय म्हणे, आम्ही येऊन राहिलो म्हणे, शांतारामचा मेवना हे ते आम्ही 4-5 जण. तर जरा व्यवस्था चांगली असेल तर मग कसं बरं राहते म्हणे. आम्हाला समजलं म्हणे रामपूरवाले गेले म्हणून मार्केटमध्ये. तर आम्ही येऊन राहिलो म्हणे. मी म्हटलं बा मी नंबर देतो बा ते आमच्या हॉटेलवाल्याचा. मग यायचा नंबर मागितला म्या. मग यायनं नंबर दिल्यावर यायचं काय बोलणं झालं हे मला काय माहीत बा. काही गरज नाही. त्या खादोड्याचा फोन कायला उचलायचा? ते आपल्या कसं गावाचा विरोधक आहे ते. मग आपल्या गावात भलं जितते का ते. पण आता मला माहित आहे का ते काय करते कसा करते. तर ते म्हणे फक्त बा कोणतं हॉटेल चांगलं आहे तुम्ही म्हणून म्हणे विचारून राहिलो. मग आता आपल्याला वाटते बा आपल्याला काय करावं लागते, याचा फायदा होते बा संजूचा. म्हणून मी याचा नंबर दिला त्याला. जाऊ दे, दिला नंबर दिला, असं सहज होत असते, तसं काही विषय नाही. पण मी काय म्हणतो, मग त्या खादोड्यानं तुला चोरी करायला सांगितले का? हो त्यानं सांगितलं म्हणे चोरी कर म्हणे, मी तुला बक्षीस देतो म्हणे. एक जुनी गाडी आहे म्हणे 4 व्हीलर, ते तुला देऊन देतो म्हणे. या रामपूरवाल्याचं काम काढ म्हणे, बस एवढंच माझं उद्दिष्ट आहे म्हणे. कारण की याने मला लय त्रास दिलेला आहे म्हणे. बरोबर असं आहे ते नाही का. म्हणजे खादोडे आहे याच्या मागं नाही, म्हणजे इथपर्यंत पोहोचला ते. सांगा काय राजा मुशिराम असे कामं नको करत. नंबर फालतू का याचा दिल्याच्यानं मग हे सबन कान घडलं. बरं झालं सापडला आहे त्या याच्यानं पन्नाला त्यानं. बरं जाऊ दे. आता तू एक काम कर, आता आम्ही सांगतो तसं तसं करावं लागेल तुला. तर तुझे 12,000 राहिलेले दिन आम्ही, नाही तर खडकू बी देणार नाही, सांगू राहिला असतात. तर म्हणलं तू एक काम कर, खादोडीने फोन लाव मला, मी चोरी केली म्हणा यायची. आता माझ्या बक्षीस काही देता म्हणा. असं म्हणतं नाही का. बरं मग पाहू का फोन करून मग. त्याला सांगू का मग की बा मी चोरी केली, आता काय करू मी. हो हे आता 3 बिन झाले बा, असं तर सांगून देऊ.
बिलकुल असे लडपड करून राहिले म्हणा, लडपड भांडे घासायची पाहिजे म्हणा त्याच्यावर. लय म्हणा आता काय करा कसं करा, मी आता म्हणलं रिपोर्टची धमकी दिली म्हणा त्याला. आता काय करू म्हणा सांगा मला साहेब, माझ्या बक्षीस काही देतं सांगा तुम्ही. बरोबर आता तुम्ही म्हणसान तसं करतो मग, आता इथूनच करतो फोन मग नाही का, करू का मग. बस बस हे बा कर फोन कर, आणि एक काम अजून एक कर. त्यानं तुझ्या मार्फत आमचा गेम करणं लावला होता आहे ना. आता तुझ्या मार्फतच आम्ही त्याचा गेम करणार आहोत काय. फोनवर एवढं सांगतो त्याले की म्हणा लय त्याचे मारामाऱ्या झाल्या म्हणा, भांडणं झाले म्हणा त्याचे. ते म्हणते म्हणा याले तू चोरले, ते म्हणते त्याला चोरले. बिलकुल त्याला खुश करून टाक. आणि म्हणलं कोणत्या हालतीत त्याले इथं बोलावतो बैरमले, आणि या तुझ्या याच्यात हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण द्यायचं आहे म्हणा, तुम्ही रजे म्हणा लयच माझा फायदा केला. असं करून तू बरोबर बरोबर बोलते सांगा. इथं आज रातच्यान ते आला पाहिजे, मग होते मग त्याची कुठेही. एक खेप त्याला आता म्हणजे अजून कमी पडला मार त्याले. त्याला जास्त पाहिजे जरा. कर फोन. मानमोळे आला हो, त्या संजयचा फोन आला, म्हटलं झाला वाटते रामपूरवाल्याचा गेम झाला वाटते 100%. पाहू आता काय झालं काय नाही. हो जरासं आता तेवढं तरी कानाला जरा बरं वाटत नाही खाली. 1 मिनिट. हॅलो. हां 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 बोला, कोण बोलता. हॅलो 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 हॅलो. मी साहेब म्हणलं संजू बोलतो, संजू संजू. हॅलो साहेब मी संजू आपला बोलतो म्हणलं हॉटेलवाला. बोल ना संजू, बोल बोल म्हणलं. काहून घाबरून कोण राहिला म्हणलं, काय झालं. मी काय रे काय बोलतो साहेब, अरे म्हणलं बजेटच बसला ना आपला, तुमची कोणी बक्षीस भेटलं 1 लाख भेटले. पण आता म्हणलं भांडी घासून राहिले, पुरे कोमातच गेलेत म्हणलं. पहिले तर मारामाऱ्या झाल्या एकमेकाच्या. की म्हणले तो चोरले, ते म्हणजे तो चोरले, ते म्हणजे तो चोरले. एकमेकाला बॅग हाणणं काय, भुक्क्या हाणणं काय, मारा लाता मारा. त्याच्या दांगडो झाला एक वेळ. तर ते झाल्यानंतर आता बसले चुपते. कोण होय काही समजलं नाही. पैसे कोण देईन तर कोण देईन बा. मी आता सांगा मग काय करता, त्याला भांडे घासा, हे करा ते करा. तर त्याला आता म्हणलं कुठून आणा तुम्ही पैसे. दोघा चौघाला आम्ही इथं ठेवतो, बाकी काही करा. वाह मस्त मस्त मस्त, हेच तर पाहिजे होतं आम्हाला. याच्यासाठीच तर आमचं म्हणजे कानं तरसत जाय एकासाठी. ना आता तर त्या याला फोन लावतो ना मी आता, ते कोणता शिवल्या डोयगोडे. त्याला काय वाटून राहिलं. त्या मामा लुटेरे हे ते आता पुरे घेऊन संघ घेऊन जत्रा घेऊन आलता ते नाही का. कसा केला म्हणा गेम बाबू. याले म्हणते खादोडीचा दिमाग. तर बरं आता ठेवतो, बाकी काही विषय नाही. धन्यवाद. काय साहेब राजा धन्यवाद म्हणता तुम्ही. ते बक्षिसाचं कसं, तुम्ही ते गाडी देतो म्हणता ना जुनी, त्याचं कसं म्हटलं मग. गाडी देतो तुला नाही का. हो ये ना सांगतो तुला काय असते गाडी. अरे बाबा गाडी तर तुला द्यायचीच आहे ना राजा, आपण अशी बंद पडलेली गाडी देतं का तुले. रिपेरिंगला टाकून देतो आज, आणि बिलकुल तू 1-2 दिवसानं रविवारपर्यंत 1 दिवस ये आणि घेऊन जा. तोपर्यंत मी कागद गिगद बरोबर काढून ठेवतो, नो टेन्शन. म्हणता नाही का. हो ना, पण मॅला लवकर आलो असतं, कमी आली असती फायदा. लय हरिकलो होतं मग मॅला आजच आलो असतो. ते रामपूरवाल्याला पहिले धुवून घे जराशी त्याची अजून येले करतो चांगले अरमान. पैशासाठी रिपोर्ट देतो असं तसं जरा धमके देऊन द्यायले. ते तर झालं ना हो, त्याईनं त्याची एकमेकाला धुतलं त्याईनं, मग काय मामा लुटरे त्याईले मारे, हे यायले मारे, तो चोरले ते म्हणजे तो चोरले. मला काहीच करायचं काम नाही पडलं, फक्त पाहायचं काम पडलं. बस आता मी त्याला म्हणलं का कसं करता. तर ते इकडे तिकडे फोन लावून राहिले, पैसे सोय लावतो म्हणे, आम्ही देतो म्हणे बा म्हणे. पण बाकी मी म्हणलं ते जर नसेल तर भांडे घासायचे पाहिजे तुम्हाला, सांगा आता काय करायचं. तर ते म्हणे बा पाय तुम्ही कसं करायचं, तर मेळ लावतो देतो म्हणते. जमलं ना, कामच जमलं रे मस्त बिलकुल. हे पहा फक्त आता एक काम करतो. हो म्हणजे आता कायमचं फिट होतो यायले कसं. हो हे आता पैसे कुठून ना कुठून सोय लावते नसते, घरचे काही एवढे फकिरी नाही ते. सरपंच हे ते आता पैसे इकून तिकून जोडजाड करणं तू देईन. तर तू एक काम करायचं. हो याच्या गाडीतनी रिकाम्या बॉटल आहेत का आपल्या याच्या 90 गिंटी अशा तशी पावटे. हो एखादं कट्ट भर. एखाद्याच्या गाडीतनी एखाद्याच्या थैलीतनी दे दडपून. म्हणजे रस्त्यानं बिलकुल कोमातच गेले पाहिजे. हो मी बरोबर करतो फोन इकडे तिकडे, आणि याच्या गाड्याच पकडून देतो, म्हणजे मग कसं कायमचीच फिट्टीत मग या डायरेक्ट बिलकुल अंदरच जमा. आपण म्हणजे पुरं सफाच करायचं वाटते नाही का. बरोबर करतो ना मग, तसं करतो मग. फक्त मी काय म्हणतो साहेब, गाडी भलाई तुम्ही रविवारी द्या मला, पण आज आता हे काहीतरी पैसे सोय लावते तर यायला मी रवाना करतो. आणि हे फिटणारच आहे आता, जेला यायला जमा होणंच आहे. पण तुम्ही आज रातचे मस्त जेवाले आपल्या हॉटेलवर. आपल्या हॉटेलवर आले का नाही आपलं मन समाधान होईल. भलाई तुम्ही गाडी रविवार नाही, सोमवार मंगळवारी दिली चालते, काही विषय नाही. पण एक खेप तुम्हाला आपल्याला जेवण द्यायचंच आहे म्हणतो नाही का. अरे मग तर काय टेन्शन आहे मग. हे बा आज व्यवस्था करून ठेव फर्स्ट क्लास. आम्ही हॉटेले अजून आपले 4-5 जण आम्ही येऊन राहिलो. हो तसं आम्ही आलतो म्हणा, पण आता मनातून वापस गेलो. आता काय सांगा तुले. तर आता तू एक काम कर, पूर्ण रात्रीचे इंतजाम कर आपली व्यवस्था जेवणाची फर्स्ट क्लासमध्ये. बिलकुल माहोल पार्टी मनवायची आहे, यायच्या जयला जायच्या खुशीमध्ये. फक्त आज यायचं काम झालं पाहिजे. ते तुम्ही विशेष सोडा ना हो, त्याला पकडून दिलं म्हणून समजा संजना दादा आपली वय काय ना. फक्त एक काम करा तुम्ही, फक्त आपल्या आज संध्याकाळी जेवायला या तुम्ही. बस एवढं आपला मान राखा तुम्ही. अरे आलोच ना रे, सगळ्याला फोन करतो आता. मावलं गाडी घेऊन हजर राहा बिलकुल तिथं. टेन्शन घेऊ नको, तू तयार ठेव बिलकुल. 6-6:30 हजर राहा तिथं मानमुळे. हो बिलकुल आता हॉटेल गिटेला फोन करून देऊ. आज आपली बिलकुल बैरम रवाना. मस्त बिलकुल फर्स्ट क्लास फुकटचे आपल्याला जेवण आहे, घरी वापस आहे ना. त्याला नाही गाडी द्यायची आपल्याला, नाही कोणतं काहीच नाही करायचं. फक्त आपलं जायचं, माहोल करायचा फुकटमध्ये, घराकडे वापस यायचा. जाणं येणं आहे फक्त आपल्याला. जाऊ ना मग, काहीच विषय नाही. फुकटाच असल्यावर तर आपल्याला 35 राहायच्या. जाऊ मग. त्या हॉटेल गिटेला फोन करून देता. 6:30-7 पर्यंत पोहोचून देऊ तिथं. जेवले की रवाना घराकडे. बापरे खातोडे काय झाला काय खाता. हो इतक्यानं त्याचं समाधान नाही झालं, रस्त्यानं अटका म्हणते यायला जो. म्हणजे पाहता किती गेम करत होता ते आपला आता रस्त्यानं बी. बरं झालं आपल्या समोरासमोर फोन लावला. संजय एक काम करा आता ते इथं येणार आहे संध्याकाळी. देवीदास आता त्याला बत्ती द्यायला लागते गड्या. हो देवीदास आता तू नियोजन कर गड्या, काय कसं करा त्याला बत्ती बसतीच पाहिजे आज. नाही कुठेही करायची चिंता. हो देवीदास हो तो हातानं कुठेही होती एक त्याची.
हो त्यासाठी एक आपल्याला पहिले मिशन आपलं बरोबर सक्सेस झालं पाहिजे. कारण की कसं आहे इथं म्हणजे आपले फोन नंबर त्याच्याजवळ सगळ्याचेच असल्यासारखे आहे. हो कोणालाही ते बरोबर कोणत्याही मिसानं फोन लावून आणि माहिती काढू शकते काय खरं आहे काय खोटं आहे. हा इतका काही सोपा नाही बरं ते. तर त्यासाठी आपले सगळ्याचे फोन बंद करा, सगळ्याचे फोन माझ्याजवळ जमा करा. त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत ते पोहोचलं इथं की आपला मिशन सक्सेस झालं समजा की बिलकुल रवाना इथून मग. चला आता फोन आणा मापाशी. मुक्षराम भाऊ तुमचा अर्जंट आणा कारण की तुम्हाला ते अजून डबल फोन करू शकते. कारण की नंबर आता तुमचा बी आहे त्याच्याजवळ, लक्ष्मणचा आहे, सगळ्याचाच आहे. चला आणा फोन माझ्याजवळ. करा बंद फटकन. मी काय म्हणतो एका जणाचा फोन चालू ठेवा संजयचा. हो म्हणजे कसं आहे या आपल्याला लावून पाहिजे ते हो नंतर यायला लावीन. हो यानं असं सांगायचं की बा यायचे मोबाईल आम्ही घेऊन घेतलेले आहे, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत यायचे मोबाईल आमच्या ताब्यात आहे, सगळे माझोड आहे म्हणा बा. असं सांगतो रे बा संजय तू. बस झालं बाकी काही काम नाही. आणि म्हणलं आमचा एक माणूस तो संग राहीन कायम दिवसभर आज. हो काय फोन येते काय हे सगळं पाहिले. का रे बा देवीदास. बिलकुल बिलकुल. हो तुझ्या फोन चालू राहू दे, बाकीच्याचे माझ्याजवळ जमा करा. चला द्या शांताराम जोड देऊन द्या सगळे फोन. चला येतेच ते संजयला फोन काय म्हणते ते पाऊस मग. कसं म्हणलं एक फोन नाही लागून राहिला. शिवला लावून पाहिला का ते कंदील बुड्याला लावून पाहिला. शिवच्यापच म्हणून राहिले काय फोन कसं काय बंद केलं काय झालं तर ना तेच म्हणून राहिलं कोण नाही लागून राहिले. पाबर संजय डबल फोन ला पाहिजे म्हणा ते पळायला काय लागायची फोन स्विच ऑफ करून आला संजयलाच लावा लागेल फोन नाही का. हो काय समजतेस मग वार्ता काय फोन कोण नाही लागून राहिले बा. साहेब काय म्हणता म्हणलं सांगा ना काही अजून काय का विशेष अजून. विशेष नाही ते त्याला जरा असं म्हणलं कसं फोन लावत होतं पण लागे नाही लगाचा. हो स्विच ऑफ आहे त्याचे फोन. आहेत का नाही तिथं ते कुठं आहेत ते काय करता बा मोबाईल घेऊन घेतली त्याच्या बच्ची स्कूल मग काय हो ना एक तिकडे चालला फोनवर बोलत ते तिकडे चालला चालले होते दोघं तिघं पळायच्या फिक्रीत होती. मॅडम चला पहिले मोबाईल जमा करा, पहिले पैसे आणा नंतर मोबाईल. अरे वयाने म्हणजे संजय खरंच आहे बा. हो मानलं तुले. हो त्याईले म्हणजे जशाला तसंच पाहिजे त्याईले. अशा तशाला धारीच गुण नाही ते आम्हाला आयर येत नाही राजा ते. मस्त मस्त देऊ नको मोबाईल द्यायला आता. आणि म्हणलं बाकी आता ते किती वाजता पैसे जमा करते आणि आम्ही म्हणजे कसं येणार आहोत 4-5 जण. आता मी फोन करतो आपले मित्र आले आमच्या. चांगलं जेवण देतो आता. बाबा द्यायचंच आहे ना 1 लाखाचा बजेट बसल्यावर आता काय करतात तुमचे ना. तेच म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो आता अजून 12,000 रुपये आपल्याला हे भेटते आणि 1 लाख तर आपण उडवलेलंच आहे. तर या म्हटलं फक्त हो या तुम्ही टेन्शन नका घेऊ. मस्त संध्याकाळी जेवण घेऊन पत्ता घेता हे ते माहोलच करून टाकले का तास पत्ता खेळता येते ना. बाबा त्याचा बसवता का मेळ. अरे मग तर फारच चांगलं बापा आले का मग तर लय मावला रे. बिलकुल बिलकुल करून टाकू. हॉटेल फोन करतो मस्त मोठा डाव बसू म्हणतो आपण. एरी काय आम्ही जास्त घेत नाही म्हणा पोळ्याच्या करीले खेळत असतो. ठीक आहे ठीक आहे मग. हो बिलकुल मावला शेवटचा आहे आता यात्रेचा टप्पा. चला या लवकर. अरे बोलो खारदोड़े साहब क्या बात है माँ कैसे क्या लगा फोन गिन। जाना पड़ता अपने को बैरम. हो गाड़ी तुम्हारी लेके अपनी चाचा भतीजा और तुम और मैं और ये अपनी मानमोड़े निकलेंगे बोलता बैरम को. आज शाम को जाना है वहाँ पे. आता कायले शकून घ्यायला जाता बाबा. झालं ना आता एक खेप शेकली ना आपली, अजून काय शकून घ्यायची राहिली. आता नाही येतो भाऊ आपण. हो तुम्ही जा बा आता काही येत नाही म्हणलं मी. हो ते मामा लुटे रेन ते बाकीचे बाबा लय संघ आहे त्याच्या ताल बसत नाही म्हणलं यावेळेस आपला. नाही ना ते आपले उलटे होते त्यावेळेस आपले गिरेमान आता सारखे झाले ना. मग काय तर 1 लाख रुपये त्याची चोरी गेले ना. आता भांडे घासायचे पैसे आले त्याच्या. आता इकून तिकून पैसे जमा करून निघणार आहेत ते. रस्त्याने त्याचा मोठा गेम होणार आहे आता. हो पक्का माणूस पकडला ना हॉटेलवाला. मग काय तर पुरा गेम केला त्या यायचा. हो बिलकुल मारा माऱ्या डोकशे फोडी लय खतरनाक काम झालं म्हणते यायचं. क्या बात कर रहे राजा, झूठ बोल रहे तू. सच्ची बोलो बा क्या है तो. ते हार मानणारा माणूस नाही ना मी. आपण घरी आल्यावर घरी काम बसलो का मी. लावला फोन मुंशीराम धुटकेले त्याच्या माध्यमातून हॉटेलवाल्याचा नंबर घेतला आणि बरोबर लाईन लावली मी. मग काय तर गेम झाला द्यायचा. आता म्हणजे बा लढाची पैल द्यायला विशेष नाही म्हणून म्हणलं ते काय म्हणे या म्हणे मस्त जेवण देतो म्हणे आपल्याला. तर म्हणलं जाऊ मग मस्त फर्स्ट क्लास. नाही कोणतं खर्चाचं काम ना काही नाही. जाणं आहे खाणं आहे येणं आहे. जरासं तासपत्ता आहे ते खेळू जरा माहोल करू. ते सगळं बरोबर आहे म्हणा पण मी काही येणार नाही आता. माझी तब्येत बरोबर नाही. हे आपले चाचा भतीजाला गाडी घेऊन पाठवून देतो भलं लागन तर. तुम्ही चालले जा चौकसं ना. नहीं ना तुम रहे तो अच्छा रहता. चलो ना क्या है टेंशन नहीं ना. अभी खाना पीना आना है फिर क्या है तो जाएंगे रात को रिटर्न आ जाएंगे. ये मेरा नहीं होता. वो चाचा भतीजे यहाँ पे हम रुके हुए हो, इनको गाड़ी लेके भेज देता तुम्हारे घर को. तुम चल जाओ 4 जन. हो मैंने आता अभी इस बार. ठीक है कोई वादा नहीं. चाचा भतीजा को भेज दो फिर. हो यहाँ से निकलेंगे हम 3 बजे. वहाँ पे बजेंगे 7-8 बजे. रात भर रहेंगे. रात को निकलेंगे फिर. ठीक है नहीं तो फिर वहाँ पे मुक्काम करेंगे. ठीक है हो चाचा भतीजा हो तुम बैरम को चल जाओ उनके साथ. जरा मदद करना उनको. कोई प्रॉब्लम आया तो हो, जाओ उधर पार्टी बोलते माहौल है जाओ. आला हो बा. हो काय तिघं ध्यान ठेवायला माझ्यासाठी. हे बा आला मला खादोडीचा फोन. आता काय बोलावं लागते बा सांगा. आता काय बोलू. काय बोलायचं म्हणजे ये म्हणा मस्त. हो फसकला जेवण करायला. गेले म्हणा रापूर आले आता. हो 5-6 वाजता जातेच म्हणा ते. काही जणांचे पैसे आले म्हणा काही जणांचे यायचे म्हणा. बरोबर जाते म्हणतो 5-6 वाजता नाही का. हो 1 मिनिट. हॅलो बोला म्हणलं खादोडी साहेब बोला. हॅलो संजू. काय जमलं का म्हणलं रामपूरवाल्याचं पैशाचं बसला मिळत आहे का.
नाही अजून सगळ्याची याच आहे तर त्याला सांगितलं मी सगळ्याचे पैसे आल्याशिवाय सोडत नाही मी हो. कारण की आता ते आपापली सोय लावून राहील. हो तरी 4-5 वाजेलो हो निघते ते इथून आणि तुम्ही म्हणलं ते आपलं काम झालं म्हटलं. त्याच्या बॅगेत एका जणाच्या बरोबर मी दडपून दिला म्हटलं आता. फक्त याची गाडी निघाली की झालं काम. बस तेच झालं पाहिजे काम. कारण की रस्ता सुरक्षा हा सप्ताह सुरू आहे. हो जागजागी चेकिंगा हे ते जनजागृती चालू आहे आता वाहतूक विभागवाल्याच्या. त्या हिशोबानं बरोबर आहे आज हाती लागणंच आहे त्याला. म्हणा ती आता काही असो मला नाही माहीत पण मी केली सेटिंग आता बरोबर. तुम्ही काही येता मग किती वाजता येऊ राहिले किती जण आहात तुम्ही? आम्ही 4 जण हो गड्या. हो एक जण तर येत नाही म्हणे. हो तर आता 4 हो तर चांगली आमची खातिरदारी चांगली कर म्हणा. तेच म्हणलं माहोल बिलकुल. नाही अरे खातिरदारी तुम्ही आज लोक पाहिलीच नसेल एवढी करतो आता. ठीक आहे ठीक आहे. हे तर हे रामपूरवाले चाल उचलते गंज उचल तिचा. हे रामपूरवाले मग काय काम करू राहिले तर मला जेवायला देत नाही म्हणलं पहिले मुकाट्याने भांडे घासा. पैसेच नाही तर काय करणार आहे तर हो ना मग बिस्लरी पाहिजे पहिले हे पाहिजे नाताले काय माटाले पिऊ राहिले तर ठीक आहे ठीक आहे. चाल उठ रामपूरवाले झुमऱ्या झालं तिकडे. बरं आहे मग कमाल नाही तुम्ही वा चांगलंच बोलून राहिलं तुम्ही तर. मग आम्ही तर रजा पायसा बहा नाही तुमचाच गेम करतील पडते. नाही नाही आपल्या वाई नाही लागत ते. हो त्याला माहिती आहे संजीव होतं इसका कसं आहे कोमात घालते. तेच म्हणलं या तुम्ही आता बिलकुल आता टेन्शन नका घेऊ. ठेवतो मग येतो मी 7 वाजता त्या पार्किंगच्या तिथं उभा राहायचं मग. आम्हाला काही हॉटेल माहीत नाही ना म्हणून म्हटलं ठीक आहे मग ओके ठेवतो. पहा म्हणलं आता काय करायचं तर. हो संध्याकाळची येऊन राहिले ते. हो कसं काय करायचं आता काय नियोजन आहे तुमचं? ते आम्ही बरोबर करतो काय करायचं तर. सरपंच ज्या हॉटेलमध्ये आहे तिथं आम्ही आता सगळे थांबून राहिलो. फक्त 2 माणसं तर लक्ष ठेवायसाठी आहे तिथं. तेच म्हणलं तू त्याला घेऊन येतो त्याच्यानंतर काय करायचं ते आम्ही बरोबर करतो. ठीक आहे मग ते हे असतील नाही का? नाही म्हणलं साहेब तुम्ही खादोडे साहेब असला? हो खादोडे हां तर बोला ना तुम्ही कोण म्हणलं संजू का तुम्ही? अरे हो ना बा तुम्हीच आता मी म्हणलं नाही तुम्हाला मी थांबतो मला पार्किंग जवळ. बस तेच म्हणलं मी संजू. चला म्हणलं बिलकुल वाटच पाहून राहिलं तुमची काही येता तुम्ही आलो 1 घंटा होऊन राहिला. 7-7:30 झाले. हो ना विषय पहा असं झालं थोडा उशीर झाला. काय बाकी रामपूरवाल्याच काय झालं मग ते बॉक्स गिफ्ट टाकला तर त्याच्या गाडीतनी काय त्याने पैसे दिले गेले का नाही काय कसं काय म्हणलं? गेले तर खरी बा. हो गाडीतनी बॉक्स टाकला त्याच्या. हो समजा ते 6 वाजता गेले तर 6 वाजता बजेट बसला पैशाचा. हो तर आता रस्त्यानं काय होईल आता देव जाणे त्याला माहीत. नाही तसं तर सापडणारच आहे ते. हो बऱ्याच चौक्या मधा हो सापडले की हो लागतेच ते 100% काही ना काहीतरी यायचा गेम होणच आहे आता. बॉक्स टाकला ना पण हो बस रिकामे कायशे ना शिष्या सापडली की झालं कामच झालं मग. बिलकुल टाकल्या ना. हो एका कट्ट्यात नाही येत्या एकाच्या थैलीत टाकून दिल्या म्या. आता ते कोणाला आता चेकिंग झाली गाडी की बस गेले 12च्या भात. जाणंच आहे ना. बरं ठीक आहे मग आता आमच्या कसं काय व्यवस्था काय आहे म्हणलं आज. आता तुम्ही पाहतच राहा फक्त. हो तुमची सोय आज लोक अशी नसेल झाली अशी सोय करतो आम्ही आता काहीच विषय नाही. अंदरमध्ये आपल्या हॉटेलमध्ये बिलकुल फर्स्ट क्लास. शाही जेवण शाही बिलकुल तासपत्ता खेळणं हे ते माहोल. बरोबर जमलं मग काही टेन्शन नाही. चला मग आता बसा गाडीत बसा. तुमच्याजवळ काही गाडी आहे का? नाही तर बसा आमच्या चला तुमच्या हॉटेलकडे. माझं काय कोंगऱ्याजवळ मी असं झालं पैदल मिळाला तर वाट पहा तुमच्याच गाडीत बसून मग तुम्हाला दाखवता येते. चला मग चला. आता आली का मंडळी बाकीची तर हो काही आता 2-3 तिकडे झुमऱ्या आणि कंदील बुडा. ते आता येतीलच वापस. हो कारण की आपला संजय गेला म्हणजे त्याला घ्यायसाठी तिकडे त्या याच्यापाशी आपल्या पार्किंग जवळ. तर आता आपल्याला कसं कुटाईचा बंदोबस्त करायचा आलो भाऊ. आपण 2-4 बिलकुल बरोबर 10-11 वाजता जायचं त्याला तिकडे रावटीतनी कुठनंच सुरू करायचं बिलकुल. काय आहे सुरू. मी काय म्हणतो देवीदास हो मारामाऱ्या हो करणं हे काही आपल्याला पटून नाही राहिलं बा. हो तर मी तर म्हणतो असं करा नाही हो तर ते आता कसं माहोल करणारच आहे म्हणजे संजय सांगेच आपल्याला. तासपत्ता खेळणं हे ते बाकीचं आता त्याचं तर काही सांगाच नाही लागत ना. तर म्हणलं देऊ ना इकडे फोन मारू हो देऊन अटकून लगायच त्यापेक्षा कुठं आपण हातात कायदा घेता बा. नसतं नांदी लागायला पुरत नाही. देणे की देणे पडेंगे. तेच म्हणे ना शांतारामचं तेच म्हणणं आलं की बा देवदासला समजून सांगितलं आम्ही की बा हे मारामारी राहू देऊ. कुटकाट करणं आपलं काम नाही ते पाहिजे पोलीस लोक. फक्त आपण कसं यायचा गेम हे ते कार्यक्रम सुरू झाला की धाड टाकलं जाय तिकडे दिले अटकून की बस पुरीच्या पुरी जमा. तेच वाटते बा मारामारीत मजा नाही आहे. आपण एक मारा ते 2 मारा ना त्याच्यापेक्षा बा मारणे नको काहीच नाही. इथून फोन मारून देऊ बरोबर 12 वाजता त्याला पकडून देऊ जाय तिकडे. तसं करा मग आता मी काय म्हणू सगळ्यात एकमत असेल तर तसं माहोल तर करणार आहे मी संजय. हो फक्त तुम्ही पहा म्हणजे काय करायचं आता. बरं ठीक आहे मग आता पोलीस स्टेशनला फोन लावून देऊ. त्याला जसं आपल्याला जमा करायचा प्लॅन केला त्याला तसं करू. चला मग जाऊ दे तिकडे. ठीक आहे मग आता इथं जेवण घेऊन करू या हॉटेलवर. मस्त बिलकुल 11 वाजता फोन लावून देऊ मग. चलो या खादोडे साहेब या. याच्यातच होतीत म्हणलं ते. हो इथंच यायच्या मारामाऱ्या झाल्या. इथूनच पैसे मिळा दामटली द्यायची. या म्हणलं अंदर एकदम माहोल आहे बिलकुल. ऐश करू बिलकुल चलो. नाही ते नाही आमच्याजवळ पण आमच्याजवळ कसं तासपत्ते आणले आम्ही खेळासाठी. हो कसं आम्ही आता त्या हिशोबाने आलो. तू फक्त जेवायची व्यवस्था आता फर्स्ट क्लास कर. 10-11 वाजता जेवण पाहिजे आपल्याला. हो लय लवकर जेवण नाही. आता आम्ही कसं मस्त फ्रेशमध्ये आता बसतो आता. हो आमचा कसं डाव बसते आता. मग मी हंडी बनवतो. हो आता काही टेन्शन नाही. मस्त बिलकुल फर्स्ट क्लास भाकरी बनवतो चांगल्या गरमागरम. चल द्या रट्टा मग. चला मग लागा का मी या अंदर. चलो मनमुळे चलो चाचा भतीजा बैठेंगे बिचारा आराम करेंगे बाद में शुरू करेंगे. चलो. बापरे तुम्ही खायला आली तर अरे बा जेवण चालू आहे द्यायचे 11 वाजले तर. तुम्ही आता सध्या खायला आले म्हणून थांबा जराशे.
तसं नाही ना, मारामाऱ्या नाही करायच्या आपल्याला. हो म्हणलं पा हो यायला पकडून द्यायचं आपल्याला. पोलीस स्टेशनला फोन लावून राहिलो आम्ही. हो तू लावतं का आम्ही लावू सांग आता. तू एक कसं काम कर, हो तू स्वतःहून फोन लाव म्हणा हे चौघं जण दांगडो करून राहिले म्हणा इथं, आणि हे पत्ता गित्ता घेऊन राहिले पैशानं. हो त्याच्यानं जुगारचं इथं याने सुरू केलं म्हणा. माय काय ऐकून नाही राहिलं म्हणा, हॉटेल मालकाचं मा अंगावर येऊन राहिले म्हणा. एवढा फोन करतो नाही तर मग आम्ही करणार आहोत. हा हो तू केला तर तू वाचशील मग. बाबा तुम्ही तर म्हणे कांटो म्हणे द्यायले. हां आता काय बदललं का तुम्ही? अरे बाबा मग आता काय कसं करायचं? मी फोन करू का मग? त्रास लागते तुले नाही तर मग काय मग. हा हो आम्ही करतो नाही तर हो तू कर नाही तर आम्ही करतो. मलाच करावं लागेल राजा. पुरच कशी तटकल हो तुम्ही. बरोबर एक मिनिट. हो मी फोन करतो. हो पहिले आता जीव तर द्यायले. हां पत्ता गित्ता खायला बसू तर द्यायला लागेल द्यायले. तेच म्हणलं हो बसव ना तू द्यायले. आम्हाला जसं बसवलं तर लोकायला आमच्या हां हो तसं बसू द्यायले. आणि बरोबर फोन मारून दे इकडे येऊ ना. झालं फिनिश काम. आता आम्ही काही येत नाही इकडे. आम्ही फक्त लक्ष ठेवू ना. हां चाल आता आजूबाजूनच हवं आम्ही. चलाकी केली तर फिटला समजा तू. हां चाल येतो आम्ही. बाप रे यहाँ पे तो पुलिस आ रही है, इधर आवाज आ रहा ना हॉर्न का. हाँ अरे बाप रे ये क्या होगा वो. हाँ अपने पास तो पैसा आणि हे पत्ते वत्ते. अरे रे रे बेकार काम आहे राजा. अरे गाडीचा आवाज बंद झाला रे जा. थांबली वाटतं बा इतक्यातच आपल्या इथं. आता कसं आता काय कुकडे पैसा म्हणलं पोहायला जागा नाही काहीच नाही गेलं तर. हा कसं करता म्हणलं आता. हा निघाला का सटकन आता. हाँ तो यहाँ पे चल रहा था जुगार नहीं. हाँ बाप रे बाप 50,000 का बंडल दिख रहा है. पैसों से खेल रहे यहाँ पे. चलो चलो गाड़ी में बैठो जल्दी. हो चलो आगे तुम्हारा समाचार लेना है. चलो. माफ करा साहेब राजा. हे बा गंमत खेळू राहिला मी. खरोखर नाही खेळू राहिलो बा. हा हे आपलं सहज सहज गंमत आहे. गंमत नाही. नाही नाही तुम्हाला तरी मी एक वेळ अजून पाहिलेलं आहे मी कुठंतरी. अरे बाबा आता अरे बाबा परवाचीच गोष्ट. हां सांगा आता त्या दिवशी तुमच्या गाडीत तिथे माल सापडला. आता हे म्हणजे तुम्ही इथं म्हणजे काय नान करायला आलेच पण बाकी नाही. हां अद्दल घडली नाही तुम्हाला. चला लवकर गाडीत बसा फटफट. बिलकुल आवाजच नाही करा तुम्ही आता काय. हो चला लवकर चला. कमान कमान कमान. थोडा नाही साहेब. हे बा काहीतरी ॲडजस्टमेंट करा ना जरासा. हे बा जे म्हणतात त्याच बसतो आम्ही. फक्त आज सोडा आता. डबल होणार नाही. 2 खेप झालं तिसरे नाही होणार नाही. हा चूक झाली आमची. आता हे बा मान्य करतो. नाक घासतो बा. हा उठबशा काढतो तुम्ही म्हणसान तसं. चल बैठो बैठो जल्दी. चलो चलो कुछ लायकी की नहीं तुम. हाँ अरे 2 दिन पहले तुम हाथ में लग गए थे ना. हाँ थैली में बॉटल लेके आए थे दारू के. चल जल्दी अंदर बैठ चल चल. हो म्हणलं हे आपल्या बॅगा यायनच लांबवल्या होत्या. हो म्हणून हाती लागली हे. त्याही दिवशी सापडे नातही सापडे. पहा काय सांगून राहिले साहेब. काय म्हणलं कसं काय खातोडे साहेब कुकडे. अरे बाबा हे आहेच कर बा. गेलेच नाही का रामपूरवाले. हे तर गेले म्हणे. अरे रे रे काय संजय काय सगळ्यांना गेम केला का रे. अरे आमचा गेम करता का तुम्ही. हा रामपूरवाले म्हणते नान नाही करत भाऊ. मला तर धमकी दिले. पाहता तुमचं काय करायचं पुढचं पुढे. बैठो जल्दी. हो जमानत की सोई में लगो तुम. हो चलो बैठो जल्दी गाड़ी में. नाही थांब तू थांब जरा रे. हो जातो आम्ही. येतो बाद 1-2 दिवसात सुटतो रे. हो पण शिवल्या ध्यानात ठेव म्हणलं तू. आता लय पंगा झाला तुझ्या काय. हो आता तू हो नामोनिशान मिटलं म्हणून समजतोय आता काय. हो बस 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 आता तयारीत राहा तुम्ही रामपूरवाल्या. हो बिलकुल आता तुमचं काय होईल. हो आता खादोडीत जाणे. आता पण मजाक होती पण आता नाही सोडत तुम्हाला. चला म्हणलं येतो आम्ही. हो भेटू आता पुढे. ओके चला आता बैरमची यात्रा एपिसोड झाले 7. आपला खादोड गेला 8. आता आम्ही जातो रामपुरात. आणि उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद. उद्या भेटू नवीन आगळ्या वेगळ्या विषयासह 5 वाजता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सिरीज संपली.